इंडियन आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्रतर्फे विद्यार्थी मित्रांनो, इंडियन आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता आणि आज जे विद्यार्थी मित्रांनो 30 जूनला इंडियन आर्मी रॅली भरतीचा पेपर या ठिकाणी झाला आणि आज जे भरतीचा पहिला दिवस होता पेपरचा आणि या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी काही चुका या ठिकाणी केल्या, काही डॉक्युमेंट या ठिकाणी मुलांनी आणले नाही, तर त्यांना जवळपास 30 ते 40% मुलांना घरी पाठवण्यात आला आहे। तर पहा, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, यारो नागपूर, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर या पाचही यारोच्या आर्मी रॅली भरतीचा पेपर आज झाला। पहिलाच दिवस होता आज पेपरचा, आजपासून पेपर या ठिकाणी चालू झाले। 30 जूनला आज या ठिकाणी पेपर झाले। तर या ठिकाणी अंदरची काय प्रोसेस त्या ठिकाणी, त्याचबरोबर डॉक्युमेंट कोणकोणते आपल्याला त्या ठिकाणी लागून राहिले आणि कोणकोणते डॉक्युमेंट जर आपण नेले तर डायरेक्ट आपल्याला या ठिकाणी घरी पाठवले जात आहे, तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। कोणते डॉक्युमेंट न्यायचे, कोणते झेरॉक्स न्यायचे, कोणकोणते कागदपत्र आपल्याला सेंटरवर या ठिकाणी न्यायचे आहे, कोणकोणते आपल्याला चुका करायचे नाही, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कारण की आज भरतीचा पहिला दिवस होता तर भरपूर विद्यार्थ्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं आहे। लक्षात ठेवा प्रत्येक सेंटरमधून। तर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांनी आज ज्या चुका केल्या तर त्या तुम्हाला या ठिकाणी चुका करायचे नाही, तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। आणि इंडियन आर्मी रॅली भरतीचा कॅम्प्युटरवर पेपर कशा प्रकारे त्या ठिकाणी सॉल्व्ह करावा लागते हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या एंडिंगला या ठिकाणी सांगणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत या ठिकाणी पाहायचा आहे, लक्षात ठेवा। तर हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, तर आताच लाईक करा। तर पहा, आज इंडियन आर्मी रॅली भरतीचा पेपर होता 30 जूनला। तर या ठिकाणी पहिली गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्ष ठेवायचं, जे तुमच्या हॉल तिकीटवर जे पण तारीख आहे तर त्या तारखेवर आपल्याला या ठिकाणी सेंटरवर पोहोचायचं आहे। जे पण तुमचं सेंटर असेल आणि तुमचा जर पेपर या ठिकाणी सकाळी असेल तर जो तुमच्या हॉल तिकीटवर जो टाइम आहे तर त्या टायमिंगवर या ठिकाणी जायचं आहे। जो रिपोर्टिंग टाइम तुमच्या हॉल तिकीटवर आहे इंडियन आर्मी रॅली भरतीच्या, आता समजून जा रिपोर्टिंग टाइम तुमचा 10 वाजताचा आहे। दुसरी शिफ्टचा मी तुम्हाला एक उदाहरण देऊन आलो, तर तुम्हाला त्या ठिकाणी 10 वाजता हजर राहायचं आहे। 10 ते 11 वाजेपर्यंत ते त्या ठिकाणी अंदर घेणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही जर समजा 10:30 11 जर तिथं वाढले तर तुम्हाला डायरेक्ट घरी पाठवले जाणार आहे। लक्षात ठेवा, तर वेळेवर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचत आहे। म्हणजे एक उदाहरण तुम्हाला देऊन आलो, आज जे काही दुसऱ्या शिफ्टचे विद्यार्थ्यांचा पेपर होता, म्हणजे 11:30 ते 12:30ची शिफ्ट होती, तर त्या मुलांचा जो रिपोर्टिंग टाइम होता तर तो सकाळी 10 वाजताचा होता। तर ते मुले 10 वाजता गेले आणि 10 वाजता गेल्यानंतर त्या ठिकाणी 1 घंटा त्या ठिकाणी अंदर बसून ठेवला जाते। एक लक्षात ठेवा, कारण की ते प्रोसेसिंग लंबी असते। तर जो आपला रिपोर्टिंग टाइम जो पण तुमच्या हॉल तिकीटवर जे तारीख आहे, त्याचबरोबर जे आपलं सेंटर आहे, त्याचबरोबर जे आपलं या ठिकाणी रिपोर्टिंग टाइम आहे, तर त्या टाइमवर आपल्याला पहिली गोष्ट पोहोचायचं आहे। तुम्ही जर लेट गेले तर तुम्हाला घरी पाठवले जाते। आज काही मुलं लेट आले होते तर त्यांना घरी पाठवण्यात आलं। आणि त्याचबरोबर इंडियन आर्मी रॅली भरतीला पेपरला जाताना सेंटरला जाताना आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट न्यायचे, तर आपल्याला जे डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार आहे सेंटरवर, तर पहा, आधार कार्ड तुम्हाला ओरिजिनल न्यायचं आहे। आज काही विद्यार्थ्यांनी भरपूर विद्यार्थ्यांनी आधार कार्ड आणलं नव्हतं सोबत सेंटरवर, तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं। तर ओरिजिनल आधार कार्ड आपल्याला सोबत आणायचं आहे। त्याचबरोबर जे आपली हॉल तिकीट आहे, जे तुमची ॲडमिट कार्ड आहे, तर ते ॲडमिट कार्ड सुद्धा ओरिजिनल पाहिजे। तुम्ही जर ॲडमिट कार्ड आणलं नाही तर तुम्हाला डायरेक्ट घरी पाठवून देत तिथून, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला पेन सुद्धा एक सोबत न्यायचा आहे। आणि त्याचबरोबर एका विद्यार्थ्यांना मी असं पाठवलं होतं की बा फोटो नाही म्हटलं त्याला मी सोबत 2 फोटो ने म्हटलं सोबत, तर त्यांना काय केलं, फोटो सोबत नेले। तर तिथं काय झालं की त्यांना जेव्हा त्याला सेंटरच्या अंदर नेलं, त्या पुराला तो गेला असं समजून जा पेपर देण्यासाठी, तर त्याचे जे पेपर जे त्याचे फोटो होते तर ते त्यांनी याच्या कचऱ्यापेटीत टाकून दिले। लक्षात ठेवा, फोटो त्या ठिकाणी लागून नेले। तर आपल्याला एक्झाम सेंटरमध्ये जे आपल्याला कागदपत्र न्यायचे आहे, परीक्षा केंद्रावर जर तुम्हाला या ठिकाणी पेपरला जायच्या वेळेस आपल्याला जे कागदपत्र न्यायचं आहे, ओरिजिनल आधार कार्ड आपल्याला सोबत न्यायचं आहे। त्याचबरोबर जे तुमची हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट सोबत न्यायचे आहे आणि आपला पेन आपल्याला न्यायला लागते, बस एवढंच पाहिजे। आणि त्याचबरोबर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो जेव्हा आपण पेपर द्यायला जातो तर आपल्याला पट्टा सुद्धा त्या ठिकाणी पाहिजे आणि पट्टा सुद्धा तिथं काढून घेते, मोबाईल आपला काढून घेते, बॅगेमध्ये आपल्याला ठेवावं लागते। एक तर तुम्ही एखादा सोबती नेला चालते किंवा मग तुम्ही बॅगेमध्ये जरी ते सर्व सामान ठेवलं तरी सुद्धा चालते, एक लक्षात ठेवा। तर अशी प्रोसेस आहे। मुलांना त्या ठिकाणी सेंटरच्या अंदर घेतलं आणि सेंटरच्या अंदर घेतल्यानंतर त्या मुलांना फक्त त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं। आता एक उदाहरण देतो, दुसऱ्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांचा आज पेपर होता 30 जूनला।
तर 10 वाजतापासून ते मुलं रिपोर्टिंग टाईम होता, तर त्यांना सर्वात अगोदर त्या ठिकाणी ते रांगेत लागले आणि रांगेत लागल्यानंतर त्यांना अंदर घेतल्यानंतर फक्त त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात्या. बसून ठेवल्या गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जर काही अडथळा आला तर तिथले सर त्या ठिकाणी तुम्हाला सांगते, जे त्या ठिकाणी काम करणारे असते कॅम्प्युटरमध्ये, तर ते तुम्हाला सांगून देते की असं असं करावं लागते. जर समजा तुम्हाला काही अडथळा आला किंवा काही तुम्हाला समजलं नाही म्हणा समजा, ठीक आहे, तर त्यांना तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार आहे. एक लक्षात ठेवा, नॉर्मली आहे, फक्त माऊसनंच आपल्याला क्लिक करायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला या ठिकाणी पेपर होणार आहे, एक लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर 1 घंट्याचा पेपर आहे, 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. तर चांगल्या पद्धतीने पेपर आपल्याला सोडवायचा आहे. एकदम सोपी पेपर या ठिकाणी इंडियन आर्मी रॅली भरतीचा येऊन राहिला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आता या ठिकाणी कम्प्युटरवर पेपर आपला कशा प्रकारे आपल्याला सोडवा लागते, तर बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नसते, तर मी तुम्हाला सांगून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. इंडियन आर्मी भरतीचा जो पेपर आहे, तर अशा प्रकारे आपला या ठिकाणी होणार आहे. कम्प्युटरवर आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी ह्या साईडला आपला फोटो दिसणार आहे आणि त्या ठिकाणी इथं पूर्ण आपल्याला दाखवलं जाणार आहे की टोटल 50 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे आणि त्याचबरोबर टाईम या ठिकाणी दाखवलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी, तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की या ठिकाणी तुम्ही बघू शकता यावर टिक आपल्याला करावं लागणार आहे. त्यानंतर टिक केल्यानंतर आपल्याला अंदरच सांगून देते की जेव्हा चालू करायचं असलं, स्टार्ट करायचं असलं, त्यानंतर आय एम रेडी टू बिगन यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे त्या ठिकाणी गेल्यावर. आणि अशा प्रकारे आपल्यासमोर इंटरफेस त्या ठिकाणी येणार आहे ज्यावेळेस आपण कम्प्युटरवर बसणार आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे सोडायचं, तर पाहता प्रश्न काय विचारला, ओडिसा नृत्यशैली मूल रूप से किस राज्य से संबंधित आहे. तर आता ओडिसा जे नृत्य, आता तुम्हाला याच्यातलं कोणतं उत्तर वाटून राहिलं, आता एक उदाहरण देऊन मी ओडिसा, तर ओडिसावर आपण या ठिकाणी हे आपला प्रश्न बरोबर आला आहे. आता आपल्याला पुढं आपल्याला चालायला लागते. तर या ठिकाणी आता पुढं करण्यासाठी काय करावं लागणार आहे, तर तुम्हाला खाली नेक्स्ट नाव दिसत आहे निळ्या कलरचं, सेव्ह अँड नेक्स्ट दिसत असेल, याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावर जसं क्लिक केलं तर हा प्रश्न या ठिकाणी म्हणजे दुसरा प्रश्न येणार आहे. बघू शकता या ठिकाणी दुसरा प्रश्न आला. तर दुसरा प्रश्न काय म्हणते, 2011 की जनगणना के अनुसार भारत का लिंगानुपात लगभग क्या है. तर आता याचं आपल्याला समजून जा, याचं आता जे उत्तर आहे, तर हे 2 नंबरचं उत्तर आहे. याच्यावर आपल्याला आता क्लिक करायचं आहे. तर माऊसनं आपल्याला क्लिक करावं लागणार आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या ठिकाणी दिसून आलं, याच्यावर आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, बरोबर आहे. आता आपल्याला समजून जाय दुसरा जो प्रश्न, आता आपल्याला असं वाटलं की बा आपलं त्या ठिकाणी तो प्रश्न चुकला, तर तो मागं कसं घ्यायचा, तर याच्यासाठी आपण या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, बघू शकता या ठिकाणी 1 2 3 हे प्रश्न दिसून राहिले. तर या ठिकाणी जो आपला दुसरा नंबरचा आपल्याला गलत वाटणार, तर ह्या दुसऱ्या नंबरच्या याच्यावर क्लिक केला आपण हिरव्या याच्यावर, तर हा बघू शकता दुसरा प्रश्न आला. आता आपल्याला 10वा प्रश्न सोडवायचा आहे, तर 10व्या याच्यावर आपल्याला या ठिकाणी टिक करावं लागणार आहे. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पेपर सोडवायचा आहे. नेक्स्ट आपल्याला या ठिकाणी करायचं आहे, क्लिक करायचं आहे, नेक्स्ट करायचं आहे, क्लिक करायचं आहे, जो प्रश्न आला तो, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला चेक करता येते. त्याचबरोबर हे आपण समजून जाता, एवढे आपण सोडलं. त्यानंतर जनरल सायन्सचा या ठिकाणी विषय लागणार आहे, बघू शकता. तर हे सुद्धा आपल्याला प्रश्न या ठिकाणी सोडावा लागणार आहे. सर्व हे सोडल्यानंतर गणिताचे झालं, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पेपर सोडावा लागणार आहे. आणि सर्व आपलं पेपर झाल्यानंतर या ठिकाणी बघू शकता टायमिंग सुद्धा दाखवलं जात आहे, 58 मिनिट झालं, ठीक आहे. तर ते आपल्यावर एक लक्षात ठेवा, जसं आपला या ठिकाणी टाईम जाणार आहे तसं या ठिकाणी टाईम कमी जाणार आहे.